Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English lesson 1.3 Little girls wiser than old people. Little girls wiser than old people म्हणजेच मोठ्या व्यक्तींपेक्षा लहान मुलं हे कधी कधी खूप हुशारीने वागत असतात. I will start the story. It was an early Easter. हा जो सण आहे त्या सणाचं नाव आहे ईस्टर. ईस्टर हा सण या ठिकाणी साजरा करण्यात येतो. ईस्टर हा सण ख्रिश्चन लोकांचा असतो. ख्रिश्चन लोक हा सण साजरा करत असतात. इन द यार्ड ले स्नो अँड रील रॅन डाऊन द विलेज. ज्यावेळेस ईस्टर हा सण चालू असतो त्याच वेळेस गावातून एक छोटासा झरा त्या ठिकाणी वाहत असतो. एक छोटीशी नदी ही त्या ठिकाणाहून वाहत असते. रील्स म्हणजे छोटासा झरा किंवा छोटीशी नदी. अ लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम द मॅन्युअर पाईल इन टू लेन बिटवीन टू फार्म्स. आणि ही जी नदी आहे ही नदी दोन शेतांच्या मधून ही वाहत असते. अँड ॲट दिस पडल टू गर्ल्स वन ओल्डर दॅन द अदर हॅड मेट. आणि या नदीमध्ये चिखलही असतो. त्याचप्रमाणे ही जी नदी आहे या नदीच्या बाजूला दोन मुली राहत असतात. एका बाजूला ओल्डर गर्ल ही मोठी मुलगी आणि दुसऱ्या बाजूला छोटी मुलगी अशा दोन मुली या नदीच्या एका बाजूला व दुसऱ्या बाजूला राहत असतात. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर इन न्यू ड्रेस. दोघींनाही भेटायचं होतं आणि आपले नवे नवे ड्रेस हे एकमेकींना दाखवायचे होते. त्यासाठी त्यांना नदीमधूनच यावं जावं लागत होतं. त्या दोघीही त्या नदीजवळ येतात आणि नदीजवळ येऊन दोघी एकमेकींना आपले नवे ड्रेस आपल्या आईने घेतलेले नवे ड्रेस ह्या एकमेकींना दाखवत असतात. द लिटल गर्ल हॅड अ ब्ल्यू ड्रेस. ब्ल्यू ड्रेस हा मोठ्या मुलीचा आहे. अँड द एल्डर अ येलो वन. आणि लहान मुलीचा येलो कलरचा ड्रेस आहे. विथ अ डिझाईन बोथ हॅड देअर हेड्स रॅप इन रेड कर्चिप्स. त्याचप्रमाणे या दोघीही मुलींनी डोक्यावर रेड कलरचा स्कार्फ हा परिधान केलेला आहे. आफ्टर प्रेयर्स इन चर्च. ज्यावेळेस चर्चमध्ये प्रेयर म्हणजे प्रार्थना करण्यासाठी जायचं त्यासाठी या दोघी मुली तयार झालेल्या असतात. द टू गर्ल्स वेंट टू द पडल. आणि चर्चमध्ये जाण्यासाठी दोघींनाही त्या नदीच्या चिखलातूनच जावं लागतं. वेअर दे शोड देअर न्यू गारमेंट टू ईच अदर अँड बिगॅन टू प्ले. दोघी एकमेकींना आपले नवे ड्रेस दाखवतात आणि लागलीच खेळायला सुरुवात करतात. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. ते त्या पाण्यामध्येच खेळत असतात. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल विथ हर शूज ऑन बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल विथ हर शूज ऑन. त्या ठिकाणी जी लहान मुलगी तिने शूज परिधान केलेली आणि दोघी त्या नदीमध्ये त्या खेळत असतात ज्या नदीमध्ये चिखलही असतो. बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. मग जी ओल्डर गर्ल आहे जी मोठी मुलगी ती त्या ठिकाणी म्हणते डोंट गो मलाशा तिकडे जाऊ नको. युअर मदर विल स्कोल्ड यू. तुझी आई तुला रागवेल. त्या ठिकाणी जी ओल्डर गर्ल आहे ती म्हणते की डोंट गो मलाशा जाऊ नको. युअर मदर विल स्कोल्ड यू. तुझी आई तुला रागवेल. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. या ठिकाणी तुझे शूज पाण्यात खराब झालेले आहेत. पुन्हा तिकडे जाऊ नको. मी तुला माझे शूज त्या ठिकाणी देईल. आपले दोघींचे सेम आहेत. द गर्ल टूक ऑफ देअर शूज रेज देअर स्कर्ट अँड वॉक थ्रू द पडल टूवर्ड ईच अदर. मलाशा स्टेप इन अप टू हर अँकल्स अँड सेड. त्या ठिकाणी दोघीही या खेळत असतात. इट इज डीप अकुल्का आय एम अफ्रेड. मलाशा त्या म्हणते इट इज डीप अकुल्का आय एम अफ्रेड. हे खूप खोल आहे. मला या ठिकाणी भीती वाटत आहे. इट इज डीप खोल आहे. अकुल्का आय एम अफ्रेड. अकुल्का म्हणते की मला या ठिकाणी भीती वाटत आहे. हे खूप खोल आहे. नेव्हर माइंड शी रिप्लाइड. ती म्हटली नाही. इट विल नॉट बी एनी डीपर. हे काही खूप खोल नाही. कम स्ट्रेट टुवर्ड मी. तू सरळ चालत ये. दे केम क्लोजर टू ईच अदर. त्या जवळ आल्या आणि एकत्र आल्या. अकुल्का सेड मलाशा. अकुल्का मलाशाला म्हटली लुक आउट. बघ. आउट डू नॉट फ्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली.
जर तू हळू चालली तर या ठिकाणी तुझ्या कपड्यांवर शिंतोडे उडणार नाही. शी हॅड बेअरली सेड दॅट वेन मलाशा प्लम्प हर फूट इन टू वॉटर. जेव्हा मलाशा ही त्या पाण्यातून येत होती अँड बी स्पॅटर्ड. Akulka's new dress, and not only her dress but also her nose and eyes. आणि त्यातून येत असताना अचानक त्या अकुल्काचा जो न्यू ड्रेस होता त्या तिच्या नव्या ड्रेसवर शिंतोडे उडाले. त्याचप्रमाणे तिच्या नाकावर आणि डोळ्यावरही शिंतोडे उडाले. या ठिकाणी ही आहे अकुल्का आणि ही आहे मलाशा. वेन अकुल्का सॉ द स्पॉट ऑन हर ड्रेस. जेव्हा अकुल्का आपला ड्रेस बघते, शी ग्रू अँग्री ॲट मलाशा. ती मलाशावर चिडते अँड स्कोल्डेड हर. आणि तिला मारते किंवा रागवते. अँड रॅन आफ्टर हर. आणि पळून जाते. अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर. मलाशा वॉज फ्रायटन. मलाशा घाबरलेली होती. अँड सीइंग व्हॉट ट्रबल. आता काय होईल. शी हॅड कॉज जम्प आउट ऑफ द पडल अँड रॅन होम. त्या ठिकाणी त्या चिखलात उड्या मारत होता आणि लागलीच भांडण झाल्यामुळे दोघीजणी घरी पळाल्या. अकुल्काज मदर पास बाय. अचानक तिथं अकुल्काची मदर ही जवळून जात होती. सी सॉ हर डॉटर्स ड्रेस बी स्पॅटर ऑन सॉईल. अकुल्काच्या आईने बघितलं की आपल्या मुलीचा ड्रेस हा खराब झाला आहे, त्याच्यावर शिंतोडे उडालेले आहे. वेअर ॲकर्स वन डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. मग अकुल्काची आई त्या मलाशाला म्हणते की कुठे आहेस तू, का माझ्या मुलीचा ड्रेस खराब केला. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश इट ऑन मी. मग मलाशा त्यावेळेस म्हणते की मी हेतू पुरस्कर तिचा ड्रेस खराब केला नाही. अकुल्कास मदर ग्रास्प मलाशा अँड गेव हर नॉक ऑन द नेप ऑफ हर नेक. अकुल्काची आई ही त्या मलाशावर चिडत असते. मलाशा बिगॅन टू हाऊल. मलाशा ओरडली अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. मलाशाचा आवाज ऐकताच तिची आई पण बाहेर आली. व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर. शी बिगॅन टू स्कोल्ड हर नबर. ती तिची जी शेजारी तिला विचारते, म्हणजे अकुल्काच्या आईला विचारते की तुम्ही आमच्या मलाशावर का रागवत आहेत. वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर अँड द वुमेन बिगॅन टू क्वारल. एका मागोमाग एक शब्द बोलत जातात. इकडून अकुल्काची आई बोलते, तिकडून मलाशाची आई बोलते आणि त्यांच्यामध्ये जोरदार भांडण होतं. द वुमेन बिगॅन टू क्वारल. त्यांचं भांडण हे वाढत जातं. द मेन टू रॅन आउट. लागलीच आजूबाजूची माणसंही त्या ठिकाणी येतात. अँड अ बिग क्राऊड गॅदर इन द स्ट्रीट. आणि त्या रस्त्यावर गर्दीही जमा होती. ऑल वेअर क्राईंग अँड नो बडी अँड कुड हिअर हिज नेबर. त्या ठिकाणी सर्व शेजारचे लोकही त्या ठिकाणी जमा झाले. दे स्कोल्डेड अँड कर्स इच अदर. भांडण चालू असताना तेही एकमेकांना मारू लागले. वन मॅन गिव अनदर मॅन अ पुश. एका व्यक्तीने दुसऱ्या माणसाला ढकललं. अँड फाईट हॅड बिगॅन. आणि त्यांच्या फाईटला, त्यांच्या भांडणाला सुरुवात झाली. वेन अकुल्काज ग्रँडमदर केम आउट. जेव्हा अकुल्काची आजी ही त्या ठिकाणी आली, सी स्टेप इन द मिडस ऑफ द पिजंट अँड बिगॅन टू टॉक टू देम. अकुल्काची मदर त्या ठिकाणी त्या दोघांच्या मध्ये आली आणि दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे त्या दोघींमध्ये अकुल्काची आई आणि मलाशाची आई यांच्यामध्ये भांडण हे चालू होतं आणि ते थांबविण्यासाठी अकुल्काची ग्रँडमदर ही त्यांच्यामध्ये येते आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. या पुढील स्टोरी ही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.